नमस्कार. मी ॲडव्होकेट संकेत येवलेकर. आपण मागच्या अनेक व्हिडिओमध्ये बघितलं होतं, की बिल्डर कशाप्रकारे फसवणूक करतात किंवा कशाप्रकारे डिले करतात. रेरामध्ये कशी तक्रार द्यायची. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक रेमेडी आहे. जर तुमच्या सोसायटीच्या फॉर्मेशन संबंधात किंवा लँड कन्व्हेन्स संबंधात, बिल्डर किंवा कंप्लीशन सर्टिफिकेट संबंधात, भोगवटा सर्टिफिकेट संबंधात बिल्डर काहीच ॲक्शन घेत नाहीये. बरेच दिवस झाले बांधकाम झालेलं आहे, तुम्ही राहायलाही गेलेला आहात, पण यातलं काहीच पूर्ण होत नाहीये. मग याला काही मार्ग नाहीये का? 100% मार्ग आहे. द महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स रेग्युलेशन ऑफ अँड प्रमोशन कन्स्ट्रक्शन सेल मॅनेजमेंट अँड ट्रान्सफर ॲक्ट 1963 म्हणजेच मोफा हा जो ॲक्ट आहे याच्या अंतर्गत त्यांनी सांगितलेलं आहे की सेक्शन 10 आणि 11 हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्यानुसार सेक्शन 13 हा ऑफेन्सेस बाय प्रमोटर्स असं सांगण्यात आलेलं आहे. आता आपण बघू सेक्शन 10 काय आहे. तर सेक्शन 10 काय सांगतोय? प्रमोटर टू टेक स्टेप्स फॉर फॉर्मेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी ऑर कंपनी. म्हणजे काय करायचं त्याला, की ठराविक कालावधीमध्ये जो प्रिस्क्राईब केलेला आहे या ॲक्टमध्ये त्याच्यामध्ये म्हणजे 6 महिन्याचा अवधी येतो थोडक्यात सांगायचं म्हणजे. त्याच्यात ठराविक मेंबर्स गोळा झाल्याच्या नंतर अगदी असं नाही, की एकच फ्लॅट विकला गेलाय, 2 फ्लॅट विकले गेलेत आणि लगेच सोसायटी होईल असं नाहीये. पण 50% फ्लॅट विकले गेलेले आहेत, 60% फ्लॅट विकले गेलेत, लोकं राहायला आलेली आहेत आणि तरीही तो बिल्डर अजून सोसायटी फॉर्म करत नाहीये. तर ही अत्यंत मोठी गंभीर बाब आहे. त्याच्या अंतर्गत त्याला शिक्षा म्हणजेच जेलची शिक्षा सुद्धा होऊ शकते. त्याचं ते कर्तव्य आहे. त्यांनी ते तुम्हाला कन्व्हेन्स सुद्धा करून द्यायचं. आता 11 नंबरचं सेक्शन काय आहे? प्रमोटर टू कन्व्हे टायटल अँड एक्झिक्यूट डॉक्युमेंट्स अकॉर्डिंग टू द ॲग्रीमेंट. म्हणजेच त्याच्यामध्ये कन्व्हेन्स डीड जी जमीन आहे, जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया आहे, ती सुद्धा त्यांनी करून द्यायची आहे. आता याच्या संबंधात मग आपण गुन्हा दाखल करू शकतो का? पोलिसात जाऊ शकतो का? 100% पोलीस चौकीमध्ये याचा कॉग्नायझन्स हा घेतला जातो. आता सेक्शन 13 काय सांगतोय? एनी प्रमोटर हू विदाउट रिझनेबल एक्सक्यूज फेल्स टू कंप्लाय विथ ऑर कॉन्ट्राव्हेन्स द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 3, 4, 5, 2, 10, 11 म्हणजे ज्या आत्ता आपण बघितल्या होत्या 10 आणि 11 त्या संबंधात सोसायटी फॉर्मेशन आहे आणि लँड कन्व्हेन्स. ऑन कॉन्व्हिक्शन बी पनिश्ड विथ इम्प्रिझनमेंट फॉर द टर्म विच मे एक्सटेंड टू 3 इयर्स. 3 वर्षांकरता त्याला जेल होऊ शकते किंवा फाईन लागू शकतो किंवा दोन्ही सुद्धा लागू शकतं. याकरता तुम्हाला काय करायचंय? तर तुम्हाला करायचं आहे, की याच्यामध्ये मॅजिस्ट्रेटकडे तुम्हाला त्याच्या संबंधात तक्रार द्यावी लागेल.